हिंगणा मतदारसंघामध्ये बोगस मतदारांच्या यादीचा मुद्दा जो आहे तो आता चांगलाच गरम होताना दिसतो आहे। 3 दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हिंगणा मतदारसंघात बोगस मतदार असल्याचा त्या ठिकाणी आरोप केलेला होता आणि समीर मेघे यांच्यावर सुद्धा आरोप केलेला होता। मात्र आज भाजपने त्याला उत्तर देत हिंगणा तहसील कार्यालयामध्ये हे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। भाऊ, काय नेमका वाद काय नेमका आहे? काही नाही, त्यांनी जे आमच्यावर आरोप लावले अक्षरशः 100% खोटे आरोप आहे। हे सगळ्यांना दिसते, असं होत नाही। 60,000 मतदार, त्यांना लोकसंख्या तरी माहीत आहे का हिंगणा विधानसभेची किती आहे, मतदार किती आहे हे तरी माहीत आहे का त्यांना? 60,000 बोगस मतदार। सगळ्यात प्रथम तर बोगस मतदाराची व्याख्या काय आहे हा माझा प्रश्न आहे आमदार साहेबांकडून। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। महाविकास आघाडीच्या नेत्यांना की बोगस मतदार म्हणजे काय? हिंगणा विधानसभा ही संपूर्ण 3 MIDCनी घेरलेली असून इथे जवळपास 70 ते 80 हजार कामगार 3 MIDCत मागच्या 30 वर्षापासून काम करतात। त्याच्यातून काही कामगार असे आहे की काही प्रश्न आले त्यांना, तर ते आपल्या उत्तर प्रदेश किंवा बाहेरून आलेले ते परत जातात। म्हणून त्याचे 20 वर्ष इथे राहिल्यामुळे त्यांचं नाव समाविष्ट झालं, त्यांनी मतदान केले इथे। आता ते नसेल तर याचा अर्थ हे नाही आहे की ते बोगस आहे। तर बोगस हे जी लिस्ट आहे ही आहे बोगस खरी। ही लिस्ट म्हणजे त्यांनी आमच्या आमदारावर जे आरोप केले की आमदाराचे कोणीतरी जवळचे लोक किंवा परिवाराचे लोक राहतात नागपूरला आणि मतदान हिंगणा विधानसभेला आहे। तर मी सांगू इच्छितो की आमच्या आमदाराला फक्त 10 वर्ष झाले इथे आमदार बनून, परंतु तत्कालीन जे आमदार होते 15-20 वर्षापासून, तर ही लिस्ट आहे ही त्यांच्या रिलेटिव्हची लिस्ट आहे जे सगळे नागपूरला राहतात। त्याच्यानंतर घोडमारे जी आमदार बनले, हे घोडमारे साहेबांची पारिवारिक लिस्ट आहे पूर्ण। नागपूरला वास्तव्य असून हिंगणा विधानसभेत मतदान आहे त्यांचे। आज तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलं, काय नेमकं निवेदन तेच आहे की जो खोटा आरोप आहे ते आम्ही शासनाला सांगितलं की तुम्ही त्याची शहानिशा करावी आणि खरोखर जे गेले असेल त्यांना गहाळ करावं आणि ज्या लोकांचे 2 ठिकाणी मतदार यादीत नाव आहे अशा प्रकारे जे नागपूर महानगरपालिकेलाही आहे आणि हिंगणा विधानसभेलाही, ते नाव गहाळ करावं। आणि हा 100% खोटा आरोप आहे। नाहीतर त्यांनी, मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता विधानसभाचा आणि भाजपाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी आमोरसामोर डिबेट करावी, हे असं खोटं मीडियाला न सांगावं आणि जनतेला कुठेतरी भ्रमात नाही पाडावं। हेच आमची इच्छा आहे की खरं आहे ते जनतेच्या समोर आलं पाहिजे। नक्कीच खरं आहे ते जनतेच्या समोर यायला पाहिजे आणि ज्यांची नावं जास्तीची असेल ती नावं जी आहे ती वगळण्यात यावी, अशा प्रकारचे मागणीचं निवेदन आज भाजपकडून सुद्धा देण्यात आलं। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।